मनसेचं डोंबिवलीमधील बँकांना पत्र, कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याकडून मराठी भाषेचा अवमान होणार नाही याची दक्षता घ्या, अन्यथा मनसे स्टाईलने उत्तर मिळेल, मनसेचा इशारा. पुण्यातील जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील सुकाळवेढे या ठिकाणी बरसुआई मंदिरामध्ये अशोक उईके यांनी घेतलं दर्शन. उईकेंच्या हस्ते देवीची आरती, आदिवासी बांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती. बीडच्या माजलगावमध्ये आमदार प्रकाश सोळंके यांच्या निवासस्थानासमोर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी टेंभा आंदोलन, जनशक्ती पक्षाच्या वतीनं जोरदार आंदोलन. सांगलीच्या इस्लामपूरमध्ये थेट तहसील कार्यालयामध्ये ठिय्या मांडत भाजी भाकरी खाऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन. सदाभाऊ खोत यांचे चिरंजीव सागर खोत यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन. गॅस दरवाढीच्या विरोधात सोलापूरमध्ये अनोखं काँग्रेसचं आंदोलन, तर काँग्रेस पक्षाच्या महिलांनी रस्त्यावर चुलीवर केला स्वयंपाक, केंद्र आणि राज्य सरकारचा केला निषेध. अमरावतीमध्ये शेतात होणाऱ्या वीज पुरवठ्याच्या वेळेत बदल करण्याची शेतकऱ्यांची मागणी, शेतकऱ्यांच्या शेतात अनोखं आंदोलन. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन. रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील 40 वर्षांनंतर बिर्डेवाडी धरणाचं पाणी पोहोचलं वाड्या वस्तीमध्ये. राजापूर लांजाचे आमदार किरण सावंत यांच्या प्रयत्नाला कालव्याचं पाणी वेरवली बुद्रुक गावात, ग्रामस्थांनी मानले आभार. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वाहनांचा ताफा भुगावमधील वाहतूक कोंडीत अडकला. वाहतूक कोंडीत सामान्यांसह मंत्री चंद्रकांत पाटीलही झाले त्रस्त. लखनौमध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी, मोठ्या संख्येने भाविकांची हनुमान मंदिरात गर्दी. हनुमान जयंतीच्या निमित्तानं अयोध्येमध्ये भाविकांची गर्दी. सकाळपासूनच भाविकांची मंदिरात मोठ्या संख्येनं मांदी आली. मध्य प्रदेशाच्या जामसावली येथे हनुमान जयंतीच्या निमित्तानं महाआरतीचं आयोजन. हनुमानाच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी. बाबा महाकालेश्वर यांनी केली भगवान हनुमानाची वेशभूषा. हनुमान जयंतीच्या निमित्तानं सर्वत्र उत्साह. दिल्लीच्या मारघाटवाले बाबा हनुमान मंदिरामध्ये भाविक दाखल. हनुमान जयंतीच्या निमित्तानं भाविकांची मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी. धुळ्यातील 5वे शक्तीपीठ असलेल्या खानदेशच्या देवी एकविरेच्या यात्रोत्सवाला सुरुवात, तर लाखो भाविकांनी देवीचं मनोभावे दर्शन घेतलं. चैत्र शुद्ध चतुर्दशीच्या निमित्तानं मंदिरात भाविकांची मोठी गर्दी. पिंपरी चिंचवडमध्ये ट्रॅफिक वॉर्डन यांचे अधिकार नसतानाही वाहन चालकांवर कारवाई. सामाजिक कार्यकर्त्याचा ट्रॅफिक वॉर्डन यांच्या कारवाईवर आक्षेप. पैठण तालुक्यातील पारुंड येथील वलय डोंगराला आग, मोठ्या प्रमाणात झाडं जळून खाक. आग लागली की लावली या संदर्भात मात्र प्रश्नचिन्ह. परभणी शहरातील जुना मोंढा परिसरातील भाजी मंडईमध्ये घाणीचं साम्राज्य, व्यापाऱ्यांच्या आरोग्यावर परिणाम. घाण साफ करण्याची व्यापाऱ्यांची मागणी. मुंबईत पाणी संकट, टँकर संपावर दुसऱ्या दिवशी देखील तोडगा नाही. प्रकल्प, बांधकामं, सरकारी कार्यालयांमध्ये पाणी.
आपत्ती व्यवस्थापन विभाग मंत्रालय यांच्यामार्फत परभणी जिल्ह्यासाठी 4 अग्निशमन रेस्क्यू वाहनांचं उद्घाटन परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर आणि जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडेंच्या हस्ते करण्यात आलं उद्घाटन. मुंबई गोवा महामार्गावरील कुबे गावाजवळ बसच्या धडकेत गव्याचा मृत्यू. लांजा तालुक्यातील गव्याचा वावर वाढला. मळवलीच्या पाटण गावात तरुणांनी वाचवले विहिरीत पडलेल्या कुत्र्याचे प्राण. गावकऱ्यांकडून तरुणाचे कौतुक. सोशल मीडियावर देखील त्यांच्या कार्याची जोरदार चर्चा. बुलढाण्याच्या गुम्मीवन क्षेत्रामध्ये आढळले 2 बिबट्यांचे मृतदेह. विष प्रयोगाचा संशय. एका आरोपीला पोलिसांनी केली अटक. यवतमाळमध्ये जन्म नोंदणीसाठी शाळेच्या दाखल्यामध्ये खोडतोड तर तहसीलदारांकडून वाल्मिकराव मेंढेकरच्या विरोधात पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल. नवी मुंबईतील बिल्डर सदरुद्दीन खान यांच्यावर झालेल्या हल्ल्यामागे मालमत्ता किंवा वैयक्तिक वाद असल्याचा पोलिसांना संशय. छत्रपती संभाजीनगरमध्ये राधाई अर्बनकडून फसवणूक तर 20,47,000 रुपयांच्या एफडी ठेवींवर परतावा न दिल्याचं प्रकरण समोर. अध्यक्षांसह संचालकांवर गुन्हा दाखल. गडचिरोली शहराकडे दूध घेऊन येणाऱ्या एका सायकलस्वाराला कारची धडक. अपघातामध्ये दूध विक्रेत्याचा जागीच मृत्यू. कार चालकाला पोलिसांनी केली अटक. पूर्णा पंचायत समिती कार्यालय परिसरामध्ये विद्युत घर्षणामुळे आग. अग्निशमन दलानं वेळीच आग आटोक्यात आणली त्यामुळे मोठा अनर्थ टळला. धुळे शहरातील देवपूर भागामध्ये पुन्हा चेन स्नॅचिंग. महिलेच्या गळ्यातील 2.5 तोळे सोन्याची चेन लंपास. चेन स्नॅचिंग करणारे दोघे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. खारघरमध्ये घरफोडी करून फरार झालेल्या आरोपीला पोलिसांनी घेतलं ताब्यात. खारघर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सापळा रचत आरोपीला घेतलं ताब्यात. भिवंडी शहरातील टोरेंट पॉवरची केबल चोरी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. या प्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. कल्याणमध्ये गावठी पिस्तूल घेऊन फिरणारा बिंदास म्हात्रे पोलिसांच्या ताब्यात. चोरट्याकडून देशी बनावटीचं पिस्तूल, 2 जिवंत काडतुस असा 62,000 रुपयांचा शस्त्रसाठा जप्त. फॉर्च्युनरच्या किमतीपेक्षा महागडी नंबर प्लेट. केरळच्या व्यावसायिकाने लावली सर्वात मोठी बोली. नंबर प्लेटसाठी 46 लाख रुपये मोजले. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तंबाखू तस्करीच्या गोदामावर पोलिसांचा छापा. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं केला. 5,06,910 रुपयांचा मुद्देमाल जप्त. नाशिकहून पुण्याला जाणाऱ्या एसटी बसचा अपघात. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं घडली दुर्घटना तर 7 प्रवासी जखमी. जखमींवर संगमनेर येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.